आणि गोपाळचं असं सुंदर म्युझिक लॉन्च आत्ताच पार पडलं, कसं वाटतं? मला खूप आनंद होतो. जसं मी सांगितलं तसं की 1.5 वर्षांची ती आमची मेहनत आहे आणि फक्त आम्ही दोघंच नाही, मी आणि ललितच नाही, तर आमच्या मागे जी अख्खी टीम होती, आमची एडीज, आमचे कॉस्ट्यूम डिझायनर्स आणि आमचे डिरेक्टर, DOP आणि म्युझिक लॉन्चेसो आमची जी अख्खी सिंगर्स, लिरिसिस्ट ह्यांची जी टीम होती, त्या सगळ्यांची मेहनत शेवटी आज पडद्यावर येते. आणि म्युझिकबद्दल बोलायचं झालं तर इतकं सुंदर म्युझिक येतं, म्हणजे मला प्रत्येक गाणं ऐकताना मला काही ना काहीतरी वाटत राहतं, ते काहीतरी फीलिंग्स येतात मनात. आणि फक्त माझी प्रतिक्रिया नेहमी ज्यांच्याकडून ऐकलं आहे, की ज्यांना ज्यांना मी गाणी ऐकायला सांगितली होती, त्यांचीसुद्धा हीच प्रतिक्रिया. त्याच्यामुळे मला खूप अभिमान वाटतो, मला खूप आनंद होतो. आनंदीबाई जोशींची भूमिका साकारते, पूर्ण अनुभव कसा होता? खूप एनरिचिंग होता, कारण आनंदीबाई जोशी हे खूप मोठं नाव आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांचं कार्य पोहोचवणं, त्यांचं कॅरेक्टर पोहोचवणं लोकांपर्यंत ही खूप मोठी जबाबदारी होती. कारण एवढे लेयर्स आहेत आनंदीबाईंमध्ये, एवढ्या वेगळ्याच होत्या त्या, ते साकारणं हे खूप मोठं चॅलेंज होतं. ते सगळे गुण जे त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. सो जे ते अगदी आत्मसात करणं, तसं प्रेझेंट करणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंज होतं. आणि मी खूप नशीबवान आहे आणि मला आनंद या गोष्टीचा होतो की ह्याच्याने एक ॲक्टर म्हणून एक प्रगती होते आमची आणि एक खूप वेगळं आणि खूप एनरिचिंग एक्सपिरियन्स होता तो. पहिल्यांदाच तू एक बायोपिक साकारते, तो एक एकूण अनुभव माझी सुरुवात आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे सुरुवातीलाच ही माझी 3रीच फिल्म आहे, त्याच्यामुळे 3ऱ्याच फिल्मला बायोपिक मिळणं ही एक गोष्ट माझ्यासाठी खूप अभिमानाची आहे आणि मला खूप आनंद होतो. मी लकी समजते स्वतःला. तू अभ्यास कसा केला असेल, म्हणजे ही कॅरेक्टर आत्मसात करण्यासाठी एकूण कसं रिसर्च केलं? रिसर्च तर खूप करावं लागलं. आम्ही वर्कशॉप केले होते. वर्कशॉपमध्ये आम्ही पत्र वाचली, आम्ही पुस्तकं खूप वेळा वाचली. श्रीजा जोशींचं पुस्तक होतं, काशीबाई कानेटकरांचं पुस्तक होतं, अंजली कीर्तनेंचं पुस्तक होतं, त्यांची पुस्तकं रेफर केली, जुने मराठी सिनेमे पाहिले, बायोपिक्स बघितले बरेचसे, अगदी जगभरातून जेवढे सिनेमे असतील ते सगळे मी पालथे घातलेत. सो रिसर्च तर खूप होतं. 1800च्या काळातला हा सिनेमा आहे, तर तो काळ अनुभवताना कसं वाटतं? खूप सुंदर काळ येतो, ते त्या काळात गेल्याशिवाय नाही कळणार. कारण आता आपल्याकडे खूप मोबाईल आहे, आपल्याकडे सगळी साधनं आहेत, पण तो एक साधेपणा होता त्या काळामध्ये, एक ठहराव होता आणि खूप साधी माणसं होती ती. त्यांच्यातलं जे रिलेशन होतं ना, ते खूप सुंदर होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो खूप सुंदर काळ होता. मला जायला आवडेल. बरं, तू एकूण या म्हणजे जो प्रवास संपत आला तेव्हा तुझ्या मनात काय होतं? मला खूप वाईट वाटलं. मला ज्यावेळी प्रवास संपत आला त्यावेळी मला खूपच वाईट वाटत होतं, कारण 1.5 वर्षांची ती मेहनत होती. सो 1.5 वर्ष एका कॅरेक्टरवर काम करणं, त्या कॅरेक्टरमध्ये राहणं आणि एक टीमची सुद्धा एक ट्युनिंग जमतं, एक बॉन्डिंग जमतं. त्याच्यामुळे शेवटच्या दिवशी सगळ्यांनाच असं वाटतं की ओके, फिल्म संपली, सो आता भेटणार नाही कदाचित, किंवा एक नेहमी ते असं वाटत राहतं, कारण सगळ्यांचे जेन्युन एफर्ट्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे सगळीजणं एकत्र जी आली होती, कलेक्टिव्ह एफर्ट्स जे होते ते खूप जेन्युन होतं. त्याच्यामुळे डेफिनेटली मला खूप वाईट वाटलं. आता चित्रपट थोड्या दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, थोडं दडपण आलं आहे, कसं वाटतं? दडपण आलं आहे, पण मला कॉन्फिडन्स पण आहे की सगळ्यांना हा सिनेमा नक्की आवडेल. आनंदीबाई जोशी आणि गोपाळराव जोशी यांचं कॅरेक्टर इतकं असामान्य आहे, ते पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत आम्ही. त्याच्यामुळे माझी हीच इच्छा आहे की तुम्ही ते कर्तृत्व तुम्ही बघा, कारण आज खूप प्रिव्हिलेज आयुष्य आम्ही जगतो आहे, पण ज्यांनी सुरुवात केली होती ना, त्यांच्यासाठी खूप वेगळी एक मोठी एक संघर्षसुद्धा होता. ते एक वेगळंच तो काळ वेगळा होता, वेगळीच माणसं होती ती. त्याच्यामुळे ते तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल. सो 15 फेब्रुवारीला हा सिनेमा नक्की बघा.